परमेश्वराचं बोलावणं आलंय, त्यामुळे आम्ही देहत्याग करणार, असं म्हणत 20 भाविक 8 सप्टेंबरची वाट पाहत आहेत। परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत, अशी भूमिका या भाविकांनी घेतली आहे। कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील 5 भाविकांचा यात समावेश आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाविक देखील यात आहेत। जत तालुक्यातील एक महिला आणि पुरुष भक्त देखील देहत्याग करणार आहे। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे। देहत्याग करण्याच्या भक्तांच्या घोषणेनंतर प्रशासन देखील हादरून गेले। 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान अनंतपूर येथे महापूजा होणार आहे आणि या महापूजेचा समारोप देहार्पणाने होणार असं या भाविकांचं म्हणणं आहे। हे सर्व भक्त रामपाल महाराजांचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। देहत्याग करण्याची घोषणा करणाऱ्या तुकाराम इरकर यांच्या म्हणण्यानुसार रामपाल महाराजांकडून दीक्षा घेतली आहे। महाराजांकडून तीर्थ घेत आम्ही देहासह वैकुंठाला जाणार आहे। दरम्यान देहत्याग करणाऱ्या 20 भक्तांमध्ये मूळचे उत्तर प्रदेशचे मात्र पुण्यात स्थायिक असलेल्या 10 भाविकांचा समावेश असल्याची माहिती आहे। अनंतपूर आणि विजयपूर येथील 10 भाविक असून मिळून 20 भाविक देहत्याग करणार आहे। दरम्यान असंही समजतंय की हा संबंधित महाराज सध्या जेलमध्ये असल्याचंही बोललं जाते, पण तरी भाविकांच्या डोळ्यांवरती श्रद्धेची नव्हे तर अंधश्रद्धेची पट्टी आहे की काय असं बोललं जाते। कारण या भाविक थेट या गोष्टीची तुलना प्रभू रामांच्या वनवासाशी करतायत। ये जैसे संत रामपाल जी भगवान है स्वयं। कहाँ है? जेल में हाँ, वो तो उनकी लीला है, लीला चल रही। खुद परमात्मा बोलते हैं, लेकिन ये जेल में क्यों है? वो परमेश्वर की लीला है, भगवान की लीला है। जैसे रामचंद्र आए थे, वो तो उनकी लीला चल रही है। किसका लीला? किसकी लीला? परमात्मा का। जैसे रामचंद्र आए थे, उनको वनवास हो गया था, उतनी समय तो जंगल में चले गए थे। अब यहाँ तो वर्तमान में जेल में तो सब कुछ मिल रहा है ना। उतनी समय मतलब जब भगवान आते तो उस समय मतलब कोई उनको भगवान नहीं मानता है। जब भगवान लीला करके चले जाते हैं तो उनकी मंदिर बना के पूजा करते लोग। दरम्यान या सोहळ्यात तीर्थ देण्यासाठी येणाऱ्या रामपाल महाराजांना बसण्यासाठी 14,000 रुपये खर्चून चांदीचा वक्र असलेली खास खुर्ची आणली आहे। दर तासाला एकदा या खुर्चीला साष्टांग दंडवत घालून तीर्थ घेण्याच्या दिवसाची वाट इरकर कुटुंब पाहते। या कुटुंबामध्ये तुकाराम यांचा मुलगा रमेश, पत्नी सावित्री, सून वैष्णवी आणि मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे। दरम्यान प्रशासनाला हा देहत्याग करण्याविषयीची माहिती मिळताच चिक्कोडचे पोलीस उपअधीक्षक तहसीलदार यांनी गावात जात देहत्याग करण्याची घोषणा करणाऱ्या परिवाराचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। तुकाराम इरकर यांचे कुटुंब आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याने कायदेशीर कारवाई करत त्यांना थांबवलं जाण्याची शक्यता आहे। देहत्याग करणाऱ्यांमध्ये जत तालुक्यातील माया शिंदे या महिलेचा देखील समावेश आहे। याची माहिती मिळताच तिच्या पतीनं पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तुकाराम आणि माया यांना बोलवून चौकशी केल्याची माहिती समोर येते। मात्र चौकशीत त्यांनी प्रतिसाद दिला। मात्र आपण वैकुंठाला जाणार आहोत त्यांच्या या जबाबामुळे पोलीस देखील चक्रावून गेले।